हॅलो झुंबर. हॅलो. हा झुंबर, अगं मी बोलतोय. कशाला फोन केलाय बोला. अगं अगं तुला गुड न्यूज सांगायची आहे. काय? जस्ट मला मेल आलाय. अगं मी फ्रान्सला चाललोय. हो का? मग येता येता मार्केटमधून पापलेट घेऊन या. प्रॉन्स नाही गे, फ्रान्स फ्रान्स हा? फ्रान्स पॅरिस असतं ना तिकडे. अरे आयफेल टॉवर आहे बरं इकडे. हॅलो हॅलो. हे बघ आयफेल टॉवर आहे ना, ऍक्च्युली आयफेल टॉवर. इकडे चाललोय अगं मी. काय बोलतोय? अगं जस्ट मेल आलाय. काय झालं, आमच्या ऑफिसला 500% प्रॉफिट झालं या गेल्या क्वार्टर मध्ये. तर मग सगळ्यांना ना त्यांनी एक अशी श्रम परिहार पिकनिक म्हणून ठरवलेलं आहे. सगळ्यांना पॅरिसला घेऊन जात आहेत ते. हो नक्की ना? हो. नाहीतर लास्ट टाइम सारखं एखाद्या रिसॉर्ट मध्ये घेऊन जातील आणि फुकटची झाडं लावून घेतील सोशल ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली. बघा मग. खरं बोलताय तुम्ही? अगं हो, मी खरंच सांगतोय. गेल्या वेळेला झालं ते मलाही माहित नव्हतं ऍक्च्युली. मी झाडं बिडं लावली, पण यावेळेला आईच्या मी खरं सांगतोय, सांगतोय मी. हॅलो ऐका ना. हा ना, बोल बोल. ऐका ना, त्यांना विचारा ना. कोणाला? माझ्यासोबत ट्रिपला माझी बायको पण येऊ शकेल का विचारा. बॉसला? हो विचारा ना. तसं नाही विचारू. विचारा ना, विचारा तरी. अगं झुंबर ऐकून घे, हे ऑफिसचा प्रोटोकॉल असतो. काय? असं नाही विचारू शकत. पण तिथे ऑफिस आहे ना, तिकडे वेगळं होते. दॅट इज अ डिफरंट. माझी बहीण राहते ना तिथे पॅरिसला. मी तिच्याकडे राहीन ना दीप्तीकडे. दीप्ती. येस येस ऑफकोर्स. टेन्शन नाही, फक्त तिकिटाचे पैसे भरा ना. ऐका ना, मी येते ना. अगं नाही, तसं नाही चालणार. प्लीज ऐका तरी. तसं नाही चालणार. एकदा विचारा तरी. अरे हळू कर. हळू ऐक ऐक. हॅलो. हाय हॅलो. एकदा तुम्ही विचारा. हो, मी येणार म्हणजे येणार. तुम्ही विचारा त्यांना. मी बॅग भरायला घेते. झुंबर तुम्ही विचारा त्यांना. अगं आधी तुम्ही विचारा त्यांना. आता जस्ट माझं ठरलंय. तुझं तर एकदम बॅग बिग नको भरू. ऐक, दर वेळेला ही ना काहीतरी बॉस कडे पुढे आता ना बायकोला बॉस कडे नाही, बायकोला सोडा बॉसला म्हणे. अरे गुड मॉर्निंग. नाही म्हणजे नाही. युजलेस. सॉरी सर. मी फोन ठेव फोन. पावलाट. रबिश. आय कॅन नॉट टॉलरेट दिस. सर प्लीज रिलॅक्स व्हा तुम्ही. मूर्ख लोक. येस आय एम सॉरी सर. मी तुम्ही का सॉरी म्हणताय? नाही तुमच्या मूड ऑफ झाला म्हणून माझ्या. आय एम व्हेरी सॉरी. ओय इट्स सॉरी सर. काय झालं एक्झॅक्टली, काय झालंय सर? तुम्ही मला सांगा. चौगुले तुम्ही मला सांगा, पॅरिसला परदेशात कुणी जायला हवं? अच्छा पॅरिसला सर. म्हणजे जे कोणी यशाचे भागीदार असतील ऑफिसच्या त्यांनी जायला हवं. म्हणजे एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. पण म्हणजे कुणीतरी जाणार तर कुणीतरी राहणार की नाही? कंपनीकडे कुणीतरी पाहायला हवं की नाही? कुणीतरी सॅक्रिफाईस करायला हवा की नाही? बघ हे आहे. एक्झॅक्टली काय म्हणायचंय सर? हे काल आलेले ज्युनियर्स, त्यांना जायचंय परदेशात, त्यांना यायचंय फ्रान्सला, पॅरिस बघायचंय, आयफिल टॉवर बघायचंय. बरोबर. काय केलंय काय कंपनीसाठी त्यांनी? दिवसभर बेंच उभवत असतात, ई कॉमर्स ऍप्लिकेशन वरती सतत शॉपिंग करत असतात. नाही जनरेशनचं मला नका सांगू. जनरेशनचं मला सांगू नका. चांगली जनरेशन आहे, तद्दन काही अक्कल शून्य त्यात. बरोबर. त्यातले काही आपल्या ऑफिसमध्ये भरलेले आहेत. परफेक्ट आहे. परफेक्ट. आम्हाला घेऊन चला. यांना न्यायचं की जे एक्सपर्ट आहेत, जे सिनियर्स आहेत त्यांना न्यायचं? करेक्ट सर. आय एम सॉरी. सिनियर्सला न्यायला हवं की नाही?
म्हणजे एक्झॅक्टली मला ते एक्झॅक्टली मला सर हे मागे लागलेत, हे म्हणतात आम्हाला घेऊन चला. मला असं म्हणायचं तुम्ही मला सांगा ना, एका जॉबवर असताना 10 ठिकाणी ऍप्लिकेशन देणारे हे लोक, यांना आपण घेऊन जायचं नाही सर. हे बरोबर आहे? नाही सर, पण मी अगदी फ्रँकली सांगतो सर, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण एक दमदार फळी किंवा ऑफिसची एक आपण सिनियर्सच्या दृष्टीने मी विचार केला तर ह्या ज्युनियर्सना आपण आपलंसं केलं पाहिजे सर. म्हणजे आय एम सॉरी, मी असं बघू नका सर, पण मला असं वाटतं की त्यांना जर आपलं असं केलं, त्यांना जर ही टूर दिली, आपण ऑफर केली, तर कदाचित आपले हे बॉन्डिंग होईल सर. आणि या बॉन्डिंगसाठी ही इंटरनॅशनल टूर जी आहे पॅरिसची ती डिवाईस होऊ शकेल सर. आय एम सॉरी, पण अल्टिमेटली डिसिजन इज युअर. सर मी टेक्निकली युअर राईट. ओके ओके हो, पण मी राईट असलो सर, युअर बॉस सर, बॉस इज ऑलवेज राईट. म्हणजे तुम्ही जे फायनल निर्णय घ्याल तो माझ्यासाठी योग्य आहे. म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटलेलं आहे? येस, पटलेलं आहे. हेच मला वाटलंच होतं. या कंपनीत एकच माणूस आहे जो मला साथ देणार, दॅट इज यू मिस्टर. येस, थँक्यू सर. मी तुमच्यासाठी काही करायला तयार. तुम्हाला माहिती आहे आपण रिपोर्ट जुळे भाऊ आहात का हो? नाही एवढं नाही सर, म्हणजे जुळे भाऊ नाही आपण. तुम्ही माझे जुळे भाऊ आहात? नाही सर, जुळे माझी आई वेगळी आहे. माझा मोठा दादा आहेस का रे तू? माझा मोठा दादा आहेस का रे तू? सर हे असं नका म्हणू सर. तुला कसं कळतं माझ्या मनातलं? तुला कसं बॉन्डिंग असेल कदाचित किंवा एक्झॅक्टली. मला माहिती होतं की मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटणार, म्हणून मी आधीच हेड ऑफिसला फोन केला आणि त्यांना सांगितलं. सर हे बरं केलं सर की जा, येस, ज्युनियर्सला घेऊन जायचंय, जा. मी आणि चौगुले इथे बसून काम करू. अरे नाहीये कौतुक परदेशाचं आम्हाला. तुम्हाला आहे कौतुक? एक्झॅक्टली. मला वाटलंच होतं की तुम्हाला सुद्धा परदेशाचं कौतुक नाहीये. तुमच्या सुरात कळलं मला. काय सुरू होता? आहे कौतुक? एक्झॅक्टली. काय ठेवलंय परदेशात? का जायचंय परदेशात? कोणासाठी? हो सर, बरोबर. त्यापेक्षा मुंबईचं लाईफ काय वाईट आहे? नाही, मुंबई चांगलं आहे सर. मुंबईचं लाईफ सगळ्यात जास्त थ्रिल कुठे आहे? तुम्ही म्हणाल तसं म्हणजे मुंबई. मुंबई हो, बरोबर. थ्रिल इज मुंबई इज. केला मी त्यांना फोन, टाकला मी मेल, म्हटलं नाही येणार चौगुले आणि मी परदेशात. नकोय आम्हाला तुमचं फ्रान्स, तुमचं पॅरिस, तुमचं आयफेल टॉवर. मला म्हणाले अरे नाही या. म्हटलं नाही, काय करायचंय परदेशात जाऊ ना. तेच विमान प्रवास, तीच ठिकाणं, तेच फोटो, वेगळ्या पद्धतीत. नाही पाहिजेत आपल्याला हे फोटो, नाही पाहिजे. काय तिकडे जायचं, इंडियन रेस्टॉरंटमध्ये खायचं, तीच पनीरची भाजी, त्याच कडक नसते. वेगळे पण म्हणून काय तर चॉकलेट लाए हम लोग, ये लो. हे नाही पाहिजे आम्हाला परदेश. नाही, बरोबर नकोय. आय सेकंड. सगळ्यात जास्त थ्रिल कशात आहे? नाही, मी खरं सांगू सर, हे अगदी बरोबर बोललात. नकोच आहे परदेश, पण पहिल्यांदा जात असेल तर हरकत नाही. मी कसं पहिल्यांदा जातोय. दुसऱ्या वेळेला तुमचं बरोबर आहे सर, पण पहिल्या वेळेला लाल कलरची बॅग घेऊन ते चाकाने मस्त गुडगुड जस्ट एक चौगुले जस्ट थिंक. सगळ्यात जास्त थ्रिल कशात आहे? तुम्ही सकाळी 8:15ची गाडी पकडता? नाही सर, 7:45ची पकडतो. 7:45ची. त्यात किती थ्रिल आहे चौगुले. थ्रिल आहे. आपण असं अंदर जाण्याचं ना जातो की नाही? नाही, हो जातो की नाही? हो सर. त्या लोंढ्यातनं आपण परत बाहेर येतो तेव्हा आपला हात कोणातरी दुसऱ्याच्या खिशात असतो. नाही, एवढं नसतं, पण थोडाफार असतोच. हो, मी थ्रिल असतं. आज गाडी मिळणार आहे का, आज गाडी नाही मिळणार, हे थ्रिल आहे. तिथनं आपण ऑफिसमध्ये येतो, ऑफिसमध्ये येतो, राब काम करतो. मी कुत्र्यासारखं काम करतो सर. केलं पण पाहिजे. या सगळ्यात मग तुम्ही घरी जाता. हा सर. आणि मग तुम्ही घरी जाऊन कामाचा राग तुमच्या मुलांवर काढता. नाही सर, त्याच्या आधी मी आधी बायकोला फोन करावा लागतो, बाबा मी आता निघतोय, काय आणायचंय का. ते जर नाही आणलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. थ्रिल आहे म्हणजे आयुष्य थ्रिलने भरलेलं आहे. एक्झॅक्टली. पण परदेशात हे आहे का मला सांगा? हा, पण मी एकदा पण गेलेलो नाही ना सर तिकडे. मी साधा नेपाळला पण गेलेलो नाही, भूतानला पण नाही गेलेलो. कशाला जायचंय आपल्याला त्या देशात? नाही, भूतान, आमच्याकडे भूतानच्या गोष्टी असतात, असे विनोद करतो आपण. कशाला? भूतानचं ठीक आहे, पण एटलीस्ट नेपाळ नाही. तुम्ही मला सांगा, परदेशात जाऊन तुम्ही संध्याकाळी कोणासाठी भाजी आणणार आहात? मी परदेशात भाजी का आणेन, पण हे मला कळत नाही सर. एनिवे, लेट इट बी. तुम्ही मला सांगा, तुम्हाला परदेशी फिमेल्स मध्ये इंटरेस्ट आहे का? पॅरिसच्या फिमेल्स मध्ये इंटरेस्ट आहे का? सांगा. नाहीये. तुमच्या सुरात कळलं मला, नाहीये तुम्हाला इंटरेस्ट. नाही, सच्चिल माणूस आहात तुम्ही, एक पत्नीव्रता माणूस आहे सर. मी खरंच आहे. तुम्हाला नाहीये. फिमेल्स पेक्षा जास्त कंपनीच्या ईमेल्स मध्ये इंटरेस्ट असतो. मी आता पाठवला, मी जस्ट एक्झॅक्टली. दॅट्स वाय आय लव्ह यू.
सर दॅट्स वाय आय लव्ह मी हे इट्स नाही ऑनर सर. मी आजपर्यंत कुठल्याही बॉसने मला एवढं जवळ गेलेलं नाही. तुम्ही मला सांगा ना हो सर. यू टेल मी चौगुले. हो सर. तुमच्यासाठी सेलिब्रेशनची व्याख्या काय? मी खरं सांगू, बायका मुलांना बोलवायचं, मस्त लुंगी घालायची आणि मुलांना सुद्धा नाही सर, माझी घालणार सर. आणि सर मेवाड आईस्क्रीम खायला जायचं. मग स्टार फालुदा आहे तो 1/2 खायचा. आणि मग थोड्याशा शेवया त्याला जास्त टाकायला सांगायच्या. आणि बायको नेहमी आईस्क्रीम जास्त घेते आणि त्यामुळे मग मुलाला मी कोपऱ्यात येणं हळूच जास्त आईस्क्रीम माझ्यातलं देतो. माझ्याकडे आईस्क्रीम नसतं पण मुलाला मिळून जातं, त्याचं डबल होतं. मग मला आहे ना थ्रिल सर. त्यात तुम्ही लुंगी घातलेली असते, कधी कधी कुत्रे मागे लागतात. बापरे, एकदा घरीच आलेला कुत्रा, अरे बाहेर आला तो. ही मजा वेगळीच आहे आपल्याकडे. हेच मला सांग. येस 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 हेच म्हणून मी हेड ऑफिसला सांगितलं, अरे नाही चाहिए फॉरेन ट्रिप. नाही चाहिए सर, अभी नाही चाहिए. अरे नाही पाहिजे यार, नाही पाहिजे, खरंच नाही पाहिजे मला. आय प्रॉमिस यू चौगुले, ही दृष्टी तुमची आहे ना सर. क्या आय प्रॉमिस यू. येस. सगळे फॉरेनला जात आहेत, जाऊ द्या. जाऊ दे सर. आपण दोघं इथे काम करू. ओके. 15 दिवसात कंपनीचा प्रॉफिट डबल. पाचपट करू सर. सांगताना डबल सांगू, पाचपट सांगू. एक्झॅक्टली. दिस इज द वे वी शुड वर्क इट सर. अरे हमका हो गया अभी. अब देख सर, सेनापती आहात तुम्ही माझे. नाही सर, हा, नाही, मोठी पदवी आहे नाही, सर. नाही. आता तेच म्हटलं मी. एवढं तुम्ही सेनापती, मी सर. सर सेनापती खूप मोठी पदवी आहे सर. कारण सेनापती या शब्दाचा अर्थ तुम्ही सेनापती आहात. या कंपनीसाठी सगळ्यात जास्त कुणी केलंय तर तुम्ही केलंय, समीर चौगुले. मी केलं सर, मी केलं. ही कंपनी जर युद्धभूमीत लढायला जात असेल तर तिला जिंकवणारा सेनापती माझा समीर चौगुले. मी असेल सर. अरे नकोय आम्हाला परदेश. इथे थांबून काम करीन. करेन काम मी. अरे वाघ है मी, वाघ है. डरकाळी फोडा. आऊ. हरकत नाही, वाघ येईल तुमचा. हळूहळू वाघ. हो सर. पण तुम्ही माझे वाघ आहात. इकडे. पण मला खूप बरं वाटतंय सर. फीलिंग रिअली बेटर नाउ सर. माझा ऐका. हो सर. ऐका, शांतपणे. हो सर. या कंपनीला शिखरावर कोण नेणार? मी नेणार आहे सर. तुम्ही नेणार? मी नेणार आहे सर. वाघ जेव्हा 2 पावलं मागे येतो तेव्हा तो झेप घेत असतो. मी घेणार आहे झेप सर. अरे मग आपल्याला नको पॅरिस. अरे चारे मेरे को नहीं चाहिए पॅरिस. मी तुम्हाला वर्ल्ड टूरला घेऊन जाणार. वर्ल्ड टूर सर. म्हणजे फक्त पॅरिस नाही, पॅरिस 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 अशा अनेक देश. ओह माय गॉड सर. चौगुले सर सर पाया पडतो सर तुमच्या. हे एवढं मोठं मन सर. आय शपथ यार. सांगा बायकोला. येस, मी आत्ताच्या आत्ता सांगतो सर. बायको कॅन्सल वर्ल्ड टूर. आता सर सांगितलं कॅन्सल कशी करता सर? आता सांगितलं ना तुम्ही वर्ल्ड टूर म्हणून. मेरा चौगुले मंगळ पे जाएगा. मंगळावर जाणार माझा चौगुले. अरे मंगळ एक मंगळ पे सर. मंगळ जास्त होत आहे सर. काय करताय सर? इलॉन मस्क पाठवतो ना लोकांना मंगळावर. होय, इलॉन मस्क. मेरा चौगुले जाएगा मंगळ पे. ये कंपनी के लिए काम कौन करेगा? सर मंगळाचं खरं म्हणताय तुम्ही? खरंय. म्हणजे मग नंतर बायकोला सांगितल्यानंतर हे फायनल आहे सर. फायनल. बायकोला सांगू मंगळ ये अब मंगल हम जाएगा. कौन जाएगा? हम मंगल जाएगा. अभी ना अभी नीचे से नहीं देखेगा आईफिल टावर. मंगल से देखेगा ये क्या है, जीरा पड़ा हुआ है, ये क्या चिंदी पड़ा हुआ है, ऐसा ऊपर से देखेगा मैं सर. ये हेड ऑफिसला. मला नाही जायचं फ्रान्सला. हट मैंने फ्रांस. वाघ 2 पावलं मागे जब करता रे ये दिखाएगा हवा में. अब देखना ये क्या करेगा. कोण करणार कंपनी करणार आहे सर. मॅरेज जे बनायचं काय सर? जिंदाबाद कसलं केलं? येस सर. सर मी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ते काम करेन सर. दॅट्स माय लाईफ सर. निघा चला. हॅलो हॅलो. ओ ओ ओ ओ ओ ओ ऐका ना, मी दीप्तीला फोन केला होता. ती म्हणाली मी सगळं मॅनेज करते, डिटेल्स पाठवा. आपण कॉन्फरन्स कॉल करूया तिला. झुंबार. हा ऐका ना, मी सेनापती आहे. वाघ झेप घेताना 2 पावलं मागे येतो. काय? मला सांग, पॅरिस की मंगळ? पॅरिस. तुझ्या आहे मध्यमवर्गीय बाईसारखी नको वागूस. पॅरिस काय का तुला माहिती का? सरांनी आता माझ्या कसली उपमा दिली आहे? कसली? ते मला सेनापती म्हणाले. सेनापती, गड राखणारा सेनापती. तुला कळतंय का याचा अर्थ काय होतो? आणि ते मला म्हणाले नंतर ते मला वर्ल्ड टूर करणार आहेत ग. तू मरना. हे तू ऐक ऐक येऊ नका फोनवर येऊ नका. ऐक ऐक
अगं त्यांनी सांगितलं वर्ल्ड टूर करणार आहेत ते नंतर हो मंगळवार येणार करू ना. दही सरच्या पण पुढे गेलो नाही आपण. तू मार ना. अगं ऐक माझं मंगळवार ऐक माझं. आत्ताच्या आत्ता आतमध्ये जायचं, सांगायचं माझी बायको माझ्या सोबत पॅरिसला येणार. माझी बायको हट्टी आहे, मी बायकोचा बैल आहे. हो ठीक आहे सांगायचं. सांगता नाहीतर घटस. काय आयुष्य आहे तुझं? काय आयुष्य? हाच दिवस आहे तुझा. आवाज उठाव. सर मला तुमच्याशी बोलायचं, महत्वाचं बोलायचं. प्लीज बोला सर. ऑफिस महत्वाचं आहे, आय अग्री. ऑफिस हे महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा महत्वाची आपली बायको सर. एक्झॅक्टली. आणि जेव्हा बायको घटस्फोटाची धमकी देते तेव्हा तिचं ऐकायला हवं. आय नो. येस थँक्यू सर. ते मी म्हणालो ना, मला पटलंय चौगुले तुमचं. आणि आत्ताच्या फोन नंतर तो हो ऑफकोर्स मला पटलेला. येस थँक्यू सर. काय आपण महत्वाचं आहे, पण बायको महत्वाची आहे. घटस्फोटाची धमकी दिल्यानंतर आपण काय करू शकतो? आणि म्हणूनच मी ठरवलंय. येस सर. मी नांगी टाकली आहे. येस सर. मी बायकोला म्हटलं ठीक आहे आपण जाऊया पॅरिसला. चौगुले तयार आहे तिथे काम करायला. ती मला म्हणत होती अरे ते एकटे कसं काम करतील. म्हटलं नाही त्यांनी स्वतःहून सांगितलंय की ते नाही येणार फ्रान्सला. त्यांना नाही परदेशात काही रस. ते मंगळाबिंगळावर जातील नंतर. आता काम करतील. नाही सर. बायको म्हणाली मला हो म्हणा बरोबर येते. मग येऊ द्या ना. येऊ द्या. तुम्ही तिला घेऊन रोज ऑफिसला या. माझं काही म्हणणं नाही. तिला येऊ द्या बरोबर तुमच्या. सर ऑफिसला नाही तुम्ही बसा ऑफिसमध्ये. काय ना चौगुले मला जावं लागणार हो. सर तुम्ही नीट ऐकत नाही. मी ऐकतोय. मला कळतंय. मी अटेन्शन समीर चौगुले ती ऐकणार आहोत तिकडे. ते मलाही ऐकायचंय सर. ते लॉस्ट वॉर्निंग फॉर समीर चौगुले. हे चल लवकर चल. हे करायचंय सर. मला पण आयुष्यात एकदा करायचंय सर. मला कळतंय चौगुले, पण तुम्ही स्वतः म्हणालात की तुम्ही नाही येणार. तुम्ही स्वतः म्हणालात की नाही. म्हणालो मी सर. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं मी का चाललोय हो? कारण माझी बायको मागे लागली. ती मला म्हणते की चल. सर तुम्हाला काय वाटतं की सर तुम्ही रडू नका. तुम्हाला इथे एकट्याला ठेवून मी तिथे मजा करणार आहे का? नाही सर. आय अंडरस्टँड दॅट सर. माझं अर्ध मन तुमच्या सोबत असेल चौगुले. हो सर बरोबर आहे. पण आय प्रॉमिस यू चौगुले, आजपासून तुम्ही या कंपनीचे बॉस. पुढचे 10 दिवस. सर बॉस आहे मी. विश्वास नाही बसत आहे? नाही बसा. नाही सर ही तुमची खुर्ची नाही चालणार. नाही मला शपथ आहे माझी. नाही ही खुर्ची आजपासून पुढचे 10 दिवस तुमची आहे चौगुले. काय सांगताय सर? या कंपनीचे तुम्ही बॉस झालेलात. सर करा बॉसिंग करा. पुढचे 10 दिवस तुम्ही बॉसिंग करा. सर पण आपला जो सपोर्टिंग स्टाफ आहे प्यून वगैरे ते सुद्धा कुलू मनालीला चाललेत सर. आणि समोरचा चहावाला आहे तो पण गोव्याला चाललाय. मी बॉसिंग करू कुणावर सर? मला सांगा लोकांनी नंतर कोणाला लक्षात ठेवलं? कोलंबसला की त्याच्या खलाशांना? नाही कोलंबसलाच ठेवलं. त्याच्या खलाशांची नावं कुणालाच माहित नाही. एक्झॅक्टली. तुम्ही माझे कोलंबस आहात. कोलंबस काय म्हणाला होता? माझे सगळे सहकारी पळून गेले तरी चालतील, मी एकटा भारताचा शोध लावेन. हो पण सर कोलंबसला बायको नव्हती. नाही तो कोलंबस कोळंबी शोधत फिरला असता मार्केटमध्ये. जेन्युअनली मला असं वाटतं सर. तुझ्या लक्षात येत नाहीये चौगुले, तुम मेरा कोलंबस चौगुले है. तुम्ही मस्करी करताय सर. सगळे सहकारी पळून गेले तरी चालतील, माझा एकटा कोलंबस हा अख्खा भारत शोधून काढेल. खरंय की खोट आहे? खरंय सर. मी करून काढेन. एक्झॅक्टली. मी करेन सर तुमच्यासाठी काही. आज तुम्ही आपल्या ऑफिसच्या लेटर हेडवरती हात ठेवून शपथ घेणार. हे प्रकार विचित्र करता सर तुम्ही. पण मला ते यांनी काय साध्य होणार? हात ठेवा. हो मी ठेवतो सर. हात ठेवा. ठेवला सर. आणि माझ्या मागून म्हणा, होय सर. मी कोलंबस चौगुले. मी कोलंबस चौगुले अशी शपथ घेतो की आमिषाची कितीही वादळ आली, संसार रूपी लाटांचा किती तडाखा बसला. सर छोटं छोटं घ्या ना सर. खूप मोठं होतं. 7-8 एकत्र घेते मला गोंधळ होते. एकदम छोटे छोटे. मी समीर चौगुले. मी सांगतो शपथ घेतो संसार रूपी वादळाचा किती तडाखा बसला, किती तडाखा बसला तरी मी तुम्ही माझ्या यशाची नाव किनाऱ्याला लागेपर्यंत क्षणभराची विश्रांती घेणार नाही. मैं है कोलंबस चौगुले. कंपनीला 500 करोडचा प्रॉफिट कोण करून देणार? मी देणार आहे. कंपनीला मोठं कोण करणार? मी करणार. कंपनी कोणाची आहे? सगळे परदेशात गेली तरी इथे काम कोण करणार? केला मैं. अरे मैं कौन है? कोलंबस आहे रे भाई. कोलंबस चौगुले जिंदाबाद है. ये मैं लव यू ऑल. वो जिंदाबाद है मेरे चौगुले. मी अब नहीं सुनेगा ये चौगुले का तेरा भाई. दोन पावलं मागे आणि झेप.
क्या करताय? चौगुले मी जाऊन आलो. हा येस टेक केअर. चाल भाग. काय झालं? यू आर टॉकिंग टू मिस्टर कोलंबस चौगुले. टॉक नाईसली. काय? मी एकटा इथे राहणार आहे, ऑफिस सांभाळणार, मी बॉस आहे या ऑफिसचा. कोण आहे? कोलंबस चौगुले. कोळंबस. हा. ए कोळंबस, तुझ्या घराचं जहाज बुडालं आता कोळंबस तू नवीन देश शोधायचा, मी नवीन आडनाव शोधणार आणि हनीमूनला पॅरिसला जाणार. नाही. आता झुंबर पडणार. कुठे?